कॉलेजमध्ये गेल्यावर असं काय घडल हे आम्हाला माहीतच नव्हतं. रुको जरा. बरोबर ना. खाली तुम्ही आहे ना पहिलं चांगले. रामराम मित्रांनो, मी आहे तुमचा लाडका ऋषी. आपल्याला जायचं होतं मित्राच्या कॉलेजमध्ये. आपल्याला जायचं होतं, तो म्हणला तोपर्यंत आपण गाडीमध्ये पेट्रोल टाकू. मग पेट्रोल पंपवर आलाच तर काय बघितली एवढी मोठी गर्दी. त्याला म्हणला एवढी मोठ्या गर्दीत आपला नंबर कसा लागेल? तू म्हणे लागो का नको, आपल्याला गाडीमध्ये पेट्रोल नक्कीच भरायचंय. मग काय डिक्की बिग्गी उघडली, मग हातात पैसे घेतले द्यायसाठी. मग काय आमचा नंबर आला होता पेट्रोल भरण्यासाठी. मग काय डिग्गी उघडली, मग मामाने पेट्रोल भरले आमच्या गाडीमध्ये. मग काय पेट्रोल बघितले, मग बघितले काट्याकडे. आपण लावून घेतली गाडीची डिग्गी वगैरे. मी तो म्हणला तोपर्यंत गाडी लावून घेतो, पुढे तू ये म्हणे मागून. आपण गाडीवरती बसलो आणि आपण निघून घेतलो त्याच्या कॉलेजकडे जाण्यासाठी. मग जाता जाता लागले आम्हाला सरकारी दवाखाना. मग समोर जाता मध्येच काय लागले, SBO शाळा, नूतन शाळा. मग SBO शाळेच्या बाजूलाच लागलेलं होतं मोठं ट्रक. बाजूलाच एक मुलगा आजीची मदत करत होता. आपण चाललो होतो दुपारी 12 वाजता आणि ऊन पण खूप फार झालेलं होतं. समोर जातात बघितले तर हे लोक काय उन्हामध्येच काम करत होते. समोर जातात मग लागलेलं आम्हाला कॅनॉटचं रोड. कॅनॉटच्या रोडवरती बघितलं तर मग काय उन्हाच्या ह्याच्यामुळे कोणीच लोक बाहेर दिसत नव्हते आणि हायवे पण एकदम सुमसाम झालेला होता. समोर लागले रेणुका माताचे मंदिर. मंदिराच्या पाया वगैरे पडल्या आणि निघालो आम्ही आमच्या कॉलेजच्या दिशेने. समोर जाता जाता लागले आम्हाला आंबेडकर चौक. हा होता सिडकोचा हायवे. या सिडकोच्या हायवेवरती कोणीच नव्हते. मग लागले आम्हाला काळा गणपती, म्हणजेच गणपतीचे मंदिर. समोर दिसले आम्हाला बस स्टँड. बस स्टँड बस इतर एवढी गर्दी होती तर आजपर्यंत आम्ही एवढी मोठी गर्दी बघितलेलीच नव्हती. गर्दीत बघितले मग समोर लागला आम्हाला वसंतराव नाईक चौक. चौकामधून काय आम्ही बघितलं आता थोड्याच अंतरावरती होते आपले मित्राचे कॉलेज. समोर इकडे लागले सिग्नल जे सोडलं आम्ही तर सर्व बाजूने लागलेले होते माणसं, कुठून पण पुढे निघत होते. मग आम्हाला काहीच गाडी चालवायची सुधारलेली नव्हती. समोर बघितलेलं बा इतक्या मोठ्या बिल्डिंग, तर म्हणलं आपण आयुष्यात कधी बिल्डिंग बघितलं नव्हते, असं वाटू लागलं आम्ही मुंबईला चालू. मग दिसले आम्हाला सावित्रीबाई फुलेचे चौक. आम्ही ठीक कॉलेजवरती पोहोचलो. मग विचार केला हे कॉलेज आहे का रूम आहे. मग आम्हाला लागले ताण लागले. म्हणलं आपण पाणी पिऊ नये कुठं तरी. पाणी पिणी बघितलं. तो म्हणला तू पाणी पी, मी बघ कसा व्हिडिओ काढतो तुझा. मग का ऑफिसमध्ये आलो. म्हणलं बाप कॉलेज तर खूप आहे, विद्यार्थी चाललेले होते वर, काही समजत नव्हतं. मग बघितले मग सरनं पण बघितले. मग त्याचं काही काम झालंच नव्हतं. मग आम्ही मध्ये गेलो. मग तितक्यात मित्र सरवरती भडकला. मित्रा म्हणलं जाऊ दे, तू काय भांडण बिंड करू नको, आपण जाऊ इकडे चहा पिऊन घेऊ. आम्हाला वाटलं चहा पिऊन घ्यावं थोडीशी. चहा पिल्यानंतर बघितले सिगरेटचे पॉकेट. म्हणलं बाप इतके सिगरेटचे पॉकेट कोण पित असेल. तुम्ही नका पिऊ बरं का, सिगरेट खूप हानिकारक असते. मग आम्ही गाडी वगैरे काढली. गाडी वगैरे घराच्या दिशेने निघालो आम्ही. घराच्या दिशेने आलो. येताना बघितलं हे कॉलेज तर भारी दिसत होते. पण तितक्यात बघितलं गाडी फार भारी दिसती म्हणली. वापस जाताना सिग्नल लागले आणि लागले आम्हाला वापस वसंतराव नाईक चौक. मग आम्ही पण निघलो आमच्या आता दिशेच घराकडे. जाता आता दिसले आम्हाला फार मोठे खड्डे. म्हटलं बाप इकडे खड्ड्यांसारखं कोणी पडलं तर गेलं. आणि दुसऱ्या साईडला होते पाणी. पाणीमध्ये इकडे लोकांना पाणी नाही तर इकडे म्हणलं टँकर बघा, आणि तिकडे किती पाणी सांडू लागले. मग जाता जाता आम्ही दर्शन करून गेलो देवीच्या मंदिराकडून. तुम्ही पण बघू शकता मंदिर कसे आहे. समोर जाताना लागले आम्हाला होंडाचे शोरूम. आपली ड्रीम बाईक आहे युनिकॉर्न. तर म्हणलं आपण ड्रीमचं. मग आपण आपल्या घरी पोहोचलो. मंदिराचे वगैरे पाय पडले. मित्राला केले बाय. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा.